गतिरोधकावरून दुचाकी घसरल्यानं रस्त्यावर पडून महिलेचा मृत्यू झाला। उषा आदिनाथ कांबळे, वय वर्ष 33 असं महिलेचं नाव आहे। ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली। सांगली जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की उषा कांबळे या कुटुंबियासह शहरातील टिंबर एरिया परिसरातील नवीन वसाहतीत राहत होत्या। काही वैयक्तिक काम असल्यानं शुक्रवारी सायंकाळी त्या दुचाकीवरून बायपास मार्गाने निघाल्या होत्या। यावेळी पती बाईक चालवत होता, उषा मागे बसलेली। बायपास रस्त्यावरून जात असताना गतिरोधक दिसला नाही। रस्त्यावरच असणाऱ्या गतिरोधकावरून दुचाकी घसरल्यानं उषा कांबळे या रस्त्यावर कोसळल्या। त्या अपघातात इतक्या जोरात पडल्या की त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या, "अहो मला वाचवावं, अगं उषा तुला काहीही होणार नाही, डोळे मिटू नको" असं म्हणत त्यांना तातडीनं शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। उषाच्या अचानक जाण्यानं कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला। रात्री उशिरापर्यंत सांगली शहर पोलिसात अपघाताची नोंद करण्याचं काम सुरू होते।